सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील बूट भिरकावण्यावरून माजी मंत्री सुबोध सावजी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। हातामध्ये पिस्तूल घेऊन बूट फेकणाऱ्या वकिलावर गोळी झाडण्यास तयार असल्याचं सावजी यांचं म्हणणं आहे। इतकी गंभीर घटना घडूनही पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचं दुर्लक्ष झाल्याचं सुद्धा सावजी यांनी म्हटलंय। आज देशामध्ये जो प्रकार पाहिला, मुख्य न्यायाधीशावर एक माथेफिरू वकील बूट भिरकावण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला काहीही सजा होत नाही। मला असं वाटतंय आपणही पिस्तूल घ्यावी आणि हा जो माथेफिरू वकील आहे ज्यांनी बूट भिरकावण्याचा प्रयत्न केला याच्यावर गोळी झाडावी। फक्त देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि कायदामंत्री यांच्यापासून अपेक्षा आहे मलाही कोणती सजा होऊ नये। मी याला गोळी मारण्यास तयार आहे।